आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात छोट्या छोट्या आरोग्य समस्यांसाठी आपण नेहमीच काहीतरी सोपे घरगुती उपाय शोधत असतो. तर आज आपण अशाच एका पारंपरिक पण खूप प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत आणि तो उपाय आहे जिऱ्याचं पाणी. कधी असं होतं का की दिवसभर काम करून घरी आल्यावर पोट गच्च वाटतं किंवा काहीही न करता उगाचच थकवा जाणवतो? हो ना. अशा वेळी वाटतं की काहीतरी सोपं पटकन करता येण्यासारखं हवंय. आणि गंमत म्हणजे या सगळ्यावरचा उपाय दुसरीकडे कुठे नाही तर आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातच लपलेला असू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलंय. तर कोणता आहे हा घटक? आपण बोलतोय जिऱ्याबद्दल. हो, तेच जिरे जे आपण फोडणीत वापरतो. पण जिरे म्हणजे फक्त जेवणाची चव वाढवणारा मसाला नाहीये. त्याचे फायदे खूप मोठे आहेत. जिरे दिसायला जरी लहान असले तरी ते गुणांचा खजिना आहेत. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार, विशेषतः आयुर्वेदात, जिऱ्याला त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. पण या छोट्याशा दाण्यांमध्ये असं आहे तरी काय जे त्याला इतकं खास बनवतं? तर बघा, यात भरपूर प्रमाणात लोह म्हणजे आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे आणि अँटीऑक्सिडंट सोबत पचनाला मदत करणारे काही खास घटकही आहेत. त्यामुळेच ते आपल्या आरोग्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे. चला तर मग आता आपण जिऱ्याच्या पाण्याचे 6 मुख्य आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते एक एक करून बघूया. यातला पहिला आणि सगळ्यात कॉमन फायदा आहे तो म्हणजे पचनासाठी. जिऱ्याचं पाणी पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत करतं. बघा, गॅस होणं, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं या समस्या खूप लोकांना असतात. जिऱ्याचं पाणी काय करतं तर ते पचन सुधारतं, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटी कमी होते आणि मग पोट एकदम हलकं वाटायला लागतं. खास करून जर हे सकाळी घेतलं तर त्याचा परिणाम खूपच चांगला दिसतो. आता वळूया दुसऱ्या फायद्याकडे, जो आजकालच्या जीवनशैलीत खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं. हो, जिऱ्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी एक नैसर्गिक मदतनीस म्हणून काम करतं. ते आपल्या शरीराची चयापचयी क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढवतं. यामुळे काय होतं की शरीरातील फॅट्स जळण्याची प्रक्रिया वेगाने होते. इतकंच नाही तर ते थोडी भूक नियंत्रणात ठेवायलाही मदत करू शकतं. तिसरा फायदा हा खास करून महिलांच्या आरोग्याशी संबंधित आहे. तो म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांमधल्या त्रासापासून आराम मिळवून देणार. मासिक पाळीत जे पोटात दुखतं किंवा क्रॅम्प्स येतात त्यात जिऱ्याच्या पाण्यामुळे आराम मिळू शकतो. असंही मानलं जातं की ते हार्मोनचं संतुलन राखायला आणि सायकल नियमित ठेवायला सुद्धा मदत करतं. ठीक आहे, आता पाहूया चौथा फायदा. हा फायदा आपल्या रक्ताशी आणि ऊर्जेशी संबंधित आहे. बघा, जिरे हे लोहाचा म्हणजे आयर्नचा एक नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे किंवा हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. शरीरातलं लोहाचं प्रमाण सुधारल्यामुळे अशक्तपणा, थकवा किंवा चक्कर येणं यासारख्या गोष्टी कमी होऊ शकतात. पुढचा म्हणजे 5वा फायदा आहे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी. हो, जिऱ्याचं पाणी ह्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. हे कसं काम करतं तर ते आपल्या शरीराला आतून स्वच्छ करायला म्हणजे डिटॉक्स करायला मदत करतं. शरीरातले जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकले जातात आणि याचाच परिणाम म्हणून त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसायला लागते. एवढंच नाही तर केस गळती कमी व्हायलाही यामुळे मदत होऊ शकते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या म्हणजे 6व्या फायद्याकडे. हा फायदा पारंपरिकरित्या बाळंतपणानंतर महिलांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. डिलिव्हरीनंतर अनेकदा पचनशक्ती थोडी कमजोर झालेली असते. अशा वेळी जिऱ्याचं पाणी पचन सुधारायला मदत करतं. तसंच स्तनपानासाठी सुद्धा ते उपयुक्त मानलं जातं. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असा कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे विसरू नका. बरं, इतके सगळे फायदे तर आपण पाहिलेच, पण आता प्रश्न हा आहे की हे आरोग्यदायी पेय घरी बनवायचं कसं? तर काळजी करू नका, याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, 1 चमचा जिरे घ्या आणि ते एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी जिऱ्यासकट चांगलं उकळून घ्या. मग ते गाळून घ्या आणि बस, कोमट असताना प्या, झालं. चला, बनवायचं कसं हे तर कळलं, पण कोणतीही गोष्ट करताना काही पथ्य पाळावी लागतात. तर याचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करायचा याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आता पाहूया. तर हे पाणी पिण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती? तर सकाळी रिकाम्या पोटी. किती प्यायचं? दिवसातून 1 ग्लास पुरेसा आहे, याचा अतिरेक करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आधीही सांगितलं, गर्भवती महिलांनी हे वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. तर एकंदरीत काय, जिरे हा एक प्राचीन मसाला आहे. जिऱ्याचं पाणी बनवण्याची सवय अगदी सोपी आहे आणि आधुनिक जीवनशैलीतल्या अनेक समस्यांवर ते एक उत्तम आरोग्यदायी साधन ठरू शकतं. आणि जाता जाता एक विचार,
आपल्या आरोग्याचं रहस्य खरंच अशा साध्या, सोप्या आणि रोजच्या वापरातल्या गोष्टींमध्ये तर दडलेलं नाही ना, जरा विचार करून बघा.